राहुल दादा, क्लायमेटचा ह्याच्यावरती पेरूवरती कसा इफेक्ट होतो किंवा त्याचं काय नियोजन केलं पाहिजे? हे पीक तसं हार्ड आहे, म्हणजे रानटी पीक असल्यासारखं आहे. ह्याला खूप सेन्सिटिव्ह असं पीक नाही. मार्केटमध्ये पेरूच्या व्हरायटी भरपूर आहेत, मग तुम्ही तीनच का सिलेक्ट केला? ॲक्च्युली काय आहे, कोणकोणत्या केलेल्या आहेत? मी व्हीएनआर लावला आहे पहिला, त्यानंतर तैवान पिंक लावला आणि नंतर आता रेड डायमंड लावला. राहुल दादा, ह्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये काही कमी करता येते काय? काय आहे, तुम्हाला जर उत्पन्न घ्यायचं असेल जास्त आणि क्वालिटी माल आणायचा असेल तर प्रोडक्शन कॉस्ट कमी करून कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. पेरू फळामधून काही एक्सपोर्ट पण केले जाऊ शकते का? ह्यात एक मेजर व्हरायटी व्हीएनआरच आहे जी एक्सपोर्ट होऊ शकत्या. ॲग्रोस्टार सारख्या कंपन्या आहेत ज्या एक्सपोर्ट करू शकतात. म्हणजे पाहिजे एखाद्या शेतकऱ्याला पेरू पिकामध्ये जर लॉस कमी करायचा असेल किंवा लॉस नाही झाला पाहिजे यासाठी कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजे? एक तर सगळ्यात महत्त्वाचं हे वर्षभर येणारं पीक आहे, त्यामुळे ह्याचे दर फ्लक्च्युएशन राहू शकतात. मग ह्यासाठी आपण काय करू शकतो, वर्षभर माझा माल बाजारात यायला पाहिजे ह्यासाठी तुम्ही छाटण्या टप्प्याटप्प्यानं घेऊ शकता. तुमची जर 2 एकर जमीन असली तर 15-20 गुंठ्याचे 4-4 प्लॉट करून तुम्ही रोटेशन. पेरूचं वन टाईम हार्वेस्टिंग नाही द्राक्षासारखं, त्यामुळं तुम्हाला दर जरी पडले तर 2 महिने कंटिन्यू हार्वेस्टिंग असते. त्यामुळे कधी तुम्हाला 20-25 रुपये पण दर मिळू शकतोय, कधी 60-65 रुपये मिळू शकतोय. त्याची एक सरासरी चांगली राहू शकते. वन टाईम ॲव्हरेज मिळते. आणि वन टाईम हार्वेस्टिंगमध्ये जास्त लॉसेस व्हायची शक्यता असू शकते. म्हणजे लॉस तुम्हाला ही कमी वेळेमध्ये व कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जर शेती करायची असेल किंवा पेरूची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण तुंगामध्ये आहोत. आपण पेरू लागवडीविषयी पूर्णपणे जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत राहुल सर. त्यांना आपण त्यांच्याबद्दल, ही त्यांची शेती आहे, ह्यामध्ये त्यांनी पेरू लागवडीचे कसे नियोजन केलं आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. राहुल सर, पहिला तुम्ही आम्हाला तुमची ओळख करून द्या. मी राहुल बिरनाळे, मी BSc ॲग्री आहे स्वतः, आणि मी एका कंपनीमध्ये बोरगाव इंडस्ट्रीजमध्ये जॉब पण करतो आहे आणि शेती पण बघतो आहे. राहुल सर, तुम्ही पहिल्यांदा पेरू शेतीची लागवड का करायची ठरवली? कारण आमच्या या पॉकेटमध्ये पूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे आणि ऊस शेतीत 14 ते 18 महिने लागतात उत्पन्न हातात याला. पण त्याच पद्धतीनं पेरूमध्ये काय होतं आहे, 9 महिन्याचं सायकल आहे. त्यामुळे रिपीट पैसे मिळत राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही तर रिस्की पीक केल्याशिवाय जास्त पैसे मिळत नाहीत. ऊसात एक फिक्स इन्कम आहे, त्यामुळं आपण जास्त करून पेरूची निवड केली. राहुल दादा, तुम्ही आम्हाला शेतीबद्दल, म्हणजे पेरूच्या शेतीबद्दल पूर्ण 0पासून ते आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे थोडक्यात सांगा आम्हाला. मी 3 वर्षापाठीमागं व्हीएनआर रोपं आणली छत्तीसगडवरून आणि 12x8 ह्या प्लांटेशन डिस्टन्सवर लावली ती. त्यानंतर जवळजवळ पहिलं पीक याला 1.5 वर्ष लागलं. 1.5 वर्षानंतर हार्वेस्टिंग झालं. पहिलं पीक 4 ते 5 टन आलं. ते थोडं जास्त नॉलेज नव्हतं, छाटणी बिटणी ह्या गोष्टी याचं जास्त नॉलेज नव्हतं. त्यामुळं आपण काही गोष्टी बाहेरून शिकून ह्या गोष्टीत सुरुवात केली. त्यानंतर 4 ते 5 महिन्यानंतर त्यानंतर मी तैवान पिंकची लागवड केली. ती अर्धा एकर लावली आणि त्यानंतर मी आता परवाच रेड डायमंडची एक 15 दिवसापाठीमागं लागवण केली. सर, आम्हाला ह्यामध्ये तुमचं कॉस्टिंग किती गेलं व तुम्हाला प्रॉफिट किती मिळालं ह्याचं एक थोडक्यात एक गणित सांगा आम्हाला. पेरूमध्ये काय आहे की पेरूमध्ये वन टाईम इन्व्हेस्टमेंट मोठे आहे. साधारणतः रोपाला 1 लाख रुपये खर्च झाला. तो पण वन टाईम नाही, कारण 1 एकराच्या हिशोबानं सांगायला 1 एकरच्या हिशोबानं 1 एकरमध्ये 1 लाख रुपये रोपाला गेलते. त्यानंतर ड्रीप करायला 40,000 रुपये गेलते आणि ही फिक्स कॉस्ट होती. त्यानंतर तारकाठी करायला लागली, त्याची कॉस्ट 30-40,000 रुपयेपर्यंत गेली. ही सगळ्या फिक्स कॉस्ट आहेत. पण त्यानंतर कॅपिटल कॉस्ट एक 2 लाखापर्यंत 2 लाखपर्यंत गेली. पण त्यानंतर मेन जी कॉस्ट आहे, जे रेग्युलर रुटीनला लागणार आहे, त्यात फर्टिलायझरचा डोस आहे, पेस्टिसाइड्सचा कॉस्ट आहे आणि महत्त्वाचं लेबर आहेत आणि फोमचा खर्च. ह्यात सगळ्यात जास्त फोमचा खर्च हा हायेस्ट आहे. एक पेरू फोमचा खर्च वाचवण्यासाठी काय करता येत नाही? नाही, ऑप्शन नाही त्याला. फोममध्ये पण काय आपल्याला त्याशिवाय ग्लेझिंग येत नाही, चकाकी येत नाही फळाला. आणि जे डंक माशी आहे किंवा फ्रूट फ्लाय आहे ह्याचा ह्याचा अटॅकपासून रोखायला आपल्याला फोमची गरज ही कंपल्सरी आहे. तर फोमचा एका फळाला 2 रुपयाचा खर्च आहे. त्या जेवढं फोमिंग होईल, फोम जेवढे लागतील त्या हिशोबानं उत्पन्न येणार आहे. त्यामुळे तो खर्च करणं हे गरजेचंच आहे. तर साधारणतः 17 ते 18 रुपये हा प्रोडक्शन कॉस्ट हे फिक्स आहे या पिकाला. आणि त्या हिशोबानं जर उत्पन्न धरलं तर पहिल्या वर्षी 5 टनाचं उत्पन्न आलं आणि मला दर लागला होता ते 50 रुपये. तो पर किलो 30 रुपयाचं प्रॉफिट झालं. या हिशोबानं 1.5 लाख रुपये पहिल्या वर्षी राहिले 9 महिन्याच्या रोटेशननं. म्हणजे कॅपिटल जाऊन कॅपिटल नाही, कॅपिटल कारण ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे त्याचा काही खर्च धरू शकत नाही आपण ह्यात.
आणि हे किती महिन्याचं पीक आहे की आता? हे 9 महिन्याचं रोटेशन आहे. ज्यानंतर तुम्ही ज्यावेळी कटिंग करताय तिथून पुढं 6 महिन्यात फ्लॉवरिंग सेटिंग होतं आणि तिथनं 2 महिने प्लॉट चालू राहतो पूर्ण. तर त्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर 1 महिन्याचा रेस्ट देऊन परत छाटणी करायला लागते. त्यामुळे 9 महिन्याचं पूर्ण रोटेशन आहे या गोष्टीचं. राहुल दादा, पेरूवरती जे कीड पडते किंवा रोगराई येत्या त्यासाठी नियोजनासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केला? एक तर काय, यात सगळ्यात 2 मेजर ज्या पेस्ट आहेत त्यात एक मिलीबग आहे आणि दुसरा आहे तो निमॅटोड आहे. निमॅटोडसाठी बाजारात वेल्लम प्राईमसारखं महागाचं औषध आहे, त्याचं 8 ते 10 हजार रुपये पर लिटर कॉस्ट आहे. आणि मिलीबगसाठी रेग्युलर पेस्टिसाईडचे स्प्रे होतातच. त्यानंतर काही बुरशीचा अटॅक पण होतो आहे, फळांच्यावर डाग पडतात, त्या स्टेजला त्या बुरशीनाशकाचा योग्य वापर होतो आहे. फ्लॉवरिंगमध्ये शक्यतो स्प्रेइंग होत नाही, कारण मधमाशी आणि सेटिंगसाठी गरजेची असते थोडी. त्यामुळं इथं आपण स्प्रेइंग टाळतो आहे, पण 10 ते 12 स्प्रे कंटिन्यू होतात पूर्ण सीझनमध्ये. म्हणजे त्यावरती सारखं नियंत्रण ठेवलं पाहिजे किंवा लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा काय व्हायलंय काय नाही, हे कसं आहे, उपाययोजना केल्या पाहिजे. एक तर ऑब्झर्व करणं आहे आणि त्याचा वेळच उपाययोजना करणं आहे. आणि रिपीट स्प्रे हे 7 ते 8 दिवसाला हे घेत राहणं आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये. जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे नाही घेतले आणि डाग पडले तर परत ते कव्हर होणं अवघड जात आहे. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह हे स्प्रे कंटिन्यू चालूच असतात त्यात. राहुल दादा, पेरू पीक हे फ्लेक्झिबल मानलं जातं, हे काय आहे नेमकं, हे काय पद्धतीने तुम्ही सांगू इच्छिता? पेरूचं कसं आहे, पेरू हा वर्षभर फळ अवेलेबल आहे, ह्याला सीझन नाही कोणता. दुसरं महत्त्वाचं असतं, ज्या ठिकाणी पूर येतोय त्या ठिकाणी तुम्ही छाटणी लांबवून पूर येऊन गेल्यानंतर करू शकताय. माझ्याकडे असे भरपूर कन्सल्टिंगमध्ये प्लॉट आहेत जिथं पूर्ण झाडाच्या वर 5-5, 10-10 फूट पाणी राहिलं आहे, पण प्लांट बाद होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण पूर आला की कित्येक शेतकऱ्यांचं फिक्स नुकसान होतं आहे. तर तो कालावधी बाजूला सरून आपण जर छाटणी घेतली तर त्याला ते फ्लेक्झिबिलिटी आहे. प्लस आपण पूर आल्यानंतर छाटणी घेतली की पण तिथनं प्रोडक्शनच्या करू शकतोय. आणि दुसरं असं आहे की पेरूचं 1 टाईम हार्वेस्टिंग नाही द्राक्षासारखं. त्यामुळं तुम्हाला दर जरी पडले तर 2 महिने कंटिन्यू हार्वेस्टिंग असते. त्यामुळे कधी तुम्हाला 20-25 रुपये पण दर मिळू शकतोय, कधी 60-65 रुपये मिळू शकतोय. त्याची एक सरासरी चांगली राहू शकते. 1 टाईम ॲव्हरेज मिळते. आणि 1 टाईम हार्वेस्टिंगमध्ये जास्त लॉसेस व्हायची शक्यता असू शकते, म्हणजे लॉस कमी होऊ शकतो. राहुल दादा, ह्यामध्ये कामगारांचे नियोजन कसे लावता की तेव्हा कधी गरज लागते, त्यांचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? कामगाराची मेजर गरज ही फोमिंगच्या वेळीच लागते आणि त्याआधी जर छाटणीच्या वेळीच लागते कामगारांची गरज. पण छाटणीच्या वेळेचे कामगार हे स्किल्ड लेबर लागतात आणि फोमिंगसाठी पण स्किल्डच लेबर लागतात. ह्या दोन्ही मोठे इश्यू आहेत आणि त्या स्टेजला कामगार अवेलेबल होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि फोमिंगच्या स्टेजला 2 महिने कंटिन्यू फोमिंग चालू असते. त्यामुळे 1.5-2 महिने कंटिन्यू लेबर हे तुम्हाला लागत असतात. स्प्रेइंग 10 ते 15 दिवसातून असते, त्यामुळे तो इश्यू मोठा नाही. पण फोमिंगच्या स्टेजचा कामगारांचा इश्यू हा मोठा. फोमिंग आणि कटिंगसाठी लेबर मॅनपॉवर लागते, स्किल्ड पण पाहिजे. राहुल दादा, एका शेतकऱ्याला जर पेरू मार्केटमध्ये न्यायचं असेल तर त्याला कोणकोणत्या वेनं जाता येईल? ह्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हरायटीवर डिपेंड आहे. काही व्हरायटी ह्या ट्रान्सपोर्टेशनला इश्यू येतोय, जसं तैवान पिंकला 2 ते 3 दिवसात पिकतोय तो, त्यामुळे लांबच्या मार्केटला जाऊ शकत नाही. पण आझादपूर मंडी जे दिल्लीत आहे तिथं सगळ्यात जास्त पेरूची आवक होते आणि तिथं व्हीएनआर व्हरायटी ही सगळ्यात चालली जाते. त्याचा जो शेल्फ पिरियड आहे तो खूप चांगला आहे, त्यामुळे तिथं इश्यू येत नाही. पण लोकलला मार्केट भरपूर मोठं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की ह्या पेरू हे पीक लोक स्वतः व्यापारी प्लॉटवर येऊन घेऊन जातात आणि स्वतः तोडून घेऊन जातात. त्यामुळे तुम्हाला त्यात खूप त्रास असा नाही. फक्त 10 ते 12 व्यापारी तुमच्याकडे असले पाहिजेत अवेलेबल, ऑप्शन म्हणजे असले पाहिजेत, कारण प्रत्येकाचा रेट वेगळा आहे. तुम्ही फसलं जायला नको. त्यासाठी ऑप्शन ठेवले पाहिजेत की बाबा कोण फसवू नये आपल्याला किंवा मार्केटचा रेट डायव्हर्ट नाही व्हायला पाहिजे. तुमची चौकशी कंटिन्यू पाहिजे. आणि कसं आहे, तुमचा माल जास्त दिवस झाडावरच राहिला तरी पण इश्यू येऊ शकतो की पिकला जाऊ शकते. त्यामुळे कंटिन्यू हार्वेस्टिंग हे आहे, त्यामुळे कंटिन्यू व्यापारी हे कॉन्टॅक्टमध्ये असणं गरजेचं आहे. राहुल दादा, ह्या पेरू लागवडीमध्ये पाण्याचे नियोजन कसे केलं पाहिजे? यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की ड्रिपनंच पाणी 90% आपण यातनं देतोय. ज्यावेळी गरज असते त्या स्टेजलाच फक्त फ्लडनं इरिगेशन देतोय आपण. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी छाटल्यानंतर तुम्ही स्ट्रेस देताय छाटून, त्यावेळी स्ट्रेस दिल्यानंतर तुम्ही पाटपाणी एखादं पाजू शकताय आणि त्यानंतर
फ्लावरिंगच्या स्टेजला टाळावं पाटपाणी, कारण फ्रूट ड्रॉप व्हायची शक्यता जास्त असते. पण त्यानंतर तुम्ही ज्यावेळी फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजला आहे, ज्यावेळी 100-150 ग्रॅमच्या पुढं फळ होईल त्या स्टेजला दिलं तर सगळ्या मुळे ॲक्टिव्ह झालेल्या असतात आणि न्यूट्रिशन सप्लाय जास्त होतो आहे. त्यामुळे साईजला चांगला पेरू बनू शकतो आहे. प्लस बागेतील टेम्परेचर मेंटेन राहू शकतं आणि त्यामुळं बागेतील टेम्परेचर मेंटेन झाल्यामुळं सनबर्निंगचा इश्यू जास्त होणार नाही. त्यामुळं ह्यासाठी पाण्याचं नियोजन हे शक्यतो ड्रिपवर ठेवावं. एका दुसऱ्या वेळी गरजेनुसार पाटपाणी दिलेलं चांगलं. राहुल दादा, क्लायमेटचा ह्याच्यावरती पेरूवरती कसा इफेक्ट होतो किंवा त्याचं काय नियोजन केलं पाहिजे? हे पीक तसं हार्ड आहे, म्हणजे रानटी पीक असल्यासारखं आहे. ह्याला खूप सेन्सिटिव्ह असं पीक नाही. पण तरी पण बुरशीनाशकाचे स्प्रे हे कंटिन्यू राहायला लागतात. त्यासाठी मग कंटिन्यू 8 ते 10 दिवसाला रिपीट बुरशीनाशक पाहिजे. त्याचबरोबर किडीचा जो शेजारील पिकांचा इम्पॅक्ट येऊ शकतो, थ्रिप्स सकिंग पेस्टचा, जो खरवडे त्या पेरूवर जर आले तर ते साईज ज्यावेळी मोठी होईल त्यावेळी ते जास्त दिसतात आणि मार्केटला त्याला डिमांड कमी होत्या. अशा स्टेजला कंटिन्यू स्प्रेइंग हे बुरशीनाशक कीटकनाशकाचे 8 ते 10 दिवसाला पाहिजे. त्यामुळे ॲटमॉस्फिअरचा हाच इम्पॅक्ट मोठा आहे. हां, जास्त काय इश्यू नाही. म्हणजे पाऊस जास्त झाला किंवा ऊन जास्त होत असला तर, जर पावसाच्या बाबतीत अति पाऊस झाला तर निचऱ्याची जमीन पाहिजे, ह्याच्याशिवाय ऑप्शन नाही. कारण ह्याच्या मुळ्या जर कंटिन्यू चालू राहिल्या तरच ह्याचा शेंडा चालू राहतोय आणि मग बाकीच्या ग्रोथ होतात. त्यामुळे इथं ज्यावेळी जमीन सिलेक्ट करताय त्यावेळी सगळ्यात मोठा इश्यू आहे की तुम्ही निचऱ्याची पाहिजे. ज्याची निचऱ्याची नसेल तर सच्छिद्र का होईना केलेली असावी. राहुल दादा, पेरूची लागवड जर करायची असेल तर त्याची शेत जमीन कशी असावी? एक तर जमीन ही निचऱ्याची पाहिजे, पूर्ण चुनखडीयुक्त नको आहे, कारण तिथं मुळी चॉकअप होत आहे भरपूर वेळा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की पूर्ण माळाची असली तरी पाण्याची सोय पाहिजे, कारण कंटिन्यू पाणी देणं गरजेचं आहे, कारण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते. ह्या सगळ्या गोष्टीमुळं जमीन निवडतानाच अगदी निचऱ्याची जमीन पाहिजे आणि पाण्याची सोय तुमच्याकडे तिथं अवेलेबल चांगली पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याला पेरू पिकामध्ये जर लॉस कमी करायचा असेल किंवा लॉस नाहीच झाला पाहिजे, यासाठी कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत? एक तर सगळ्यात महत्त्वाचं हे वर्षभर येणारं पीक आहे, त्यामुळे ह्याचे दर फ्लक्च्युएशन राहू शकतात. मग ह्यासाठी आपण काय करू शकतो, वर्षभर माझा माल बाजारात यायला पाहिजे ह्यासाठी तुम्ही छाटण्या टप्प्याटप्प्यानं घेऊ शकताय. तुमची जर 2 एकर जमीन असली तर 15-20 गुंठ्याचे 4-4 प्लॉट करून तुम्ही रोटेशन ठेवू शकताय आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही ज्यावेळी 20 रुपये दर असेल त्यावेळी पण तुमचा माल बाजारात असेल आणि 70 रुपये असेल त्यावेळी पण माल तुमचा बाजारात पाहिजे. त्या स्टेजला तुमचे प्रोडक्शन कॉस्ट आणि प्रॉफिट हे मेंटेन राहू शकतं. राहुल दादा, उन्हाळा संपायला आणि पावसाळा चालू व्हायला ह्या 2 सीझनच्या गॅपमध्ये पेरूचे रेट अचानक वाढतात, तर याची कारणे काय काय आहेत? ॲक्च्युली काय आहे की उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं सेटिंग कमी होतं आहे, त्यामुळं मार्केटमध्येच माल कमी येत असतोय. जो उन्हाळ्यात सेटिंग झालेला माल आहे तो उन्हाळ्याच्या शेवटला किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला येत असतोय. दुसरी मार्केटमध्ये अजून एक काय आहे की सनबर्निंगचा प्रॉब्लेम जास्त असतोय उन्हाळ्यात आणि त्यासाठी जे उपाययोजना करायला लागतात लोकांना त्यासाठीचा खर्च जास्त आहे. जसं बटर पेपर असू दे, क्रॉप कवर असू दे, ह्या गोष्टीचा खर्च जास्त आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लोक छाटणी टाळतात त्या स्टेजला, त्यामुळे मार्केटमध्ये मालच कमी असतोय. त्यामुळे उन्हाळ्यात हा दर उन्हाळ्याच्या शेवटला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जास्त असतो. प्लस आंबा मार्केटला संपलेला असतोय त्या स्टेजला, त्यामुळे दुसरा अवेलेबल सोर्स फळांच्यात जास्त नसतोय, त्यामुळे त्या स्टेजला दराचं लेवल चांगले असतं. अशा ह्या मार्केट हायच्या प्राईजला एखाद्या शेतकऱ्याचा माल यायचा असेल तर त्याची सुरुवात कधीपासून केली पाहिजे? ॲक्च्युली डिसेंबर-जानेवारीच्या आसपास तुम्हाला छाटणी घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर ज्यावेळी एप्रिल मेमध्ये सेटिंग होतं आहे त्या स्टेजला भरपूर काळजी घेणं आहे की बाबा क्रॉप कवर टाकणं असू दे किंवा खालून पाण्याचं नियोजन अगदी व्यवस्थित असू दे, स्प्रेइंग न्यूट्रिशनचं बॅलन्स असू दे, ह्या सगळ्या गोष्टी करणं त्या स्टेजला गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही बरोबर मेच्या एंडच्या आसपास आणि जूनच्या सुरुवातीच्या आसपास तुमचा माल येऊ शकतो. म्हणजे डिसेंबरपासून चालू केलं पाहिजे. हा, डिसेंबरपासून त्याचं नियोजन लावायला पाहिजे. राहुल दादा, मार्केटमध्ये पेरूच्या व्हरायटी भरपूर आहेत, मग तुम्ही 3च का सिलेक्ट केला? ॲक्च्युली काय आहे, कोणकोणत्या केलेल्या आहेत? हां, मी व्हीएनआर लावला आहे पहिला, त्यानंतर तैवान पिंक लावला आणि नंतर आता रेड डायमंड लावला आहे. व्हीएनआर लावायचं कारण हे होतं की ती व्हरायटी ही मार्केटला लाँगच्या मार्केटला फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे व्हीएनआर लावला आणि त्याचा एक फिक्स कॉस्ट आहे की 40-45 रुपयाच्या आत दर त्याचा येत नाही. तैवान लावला कारण त्याचं उत्पन्न जास्त आहे, तैवानचं पर एकर उत्पन्न जास्त आहे, कारण व्हीएनआर एकरीचे 450 रुपये बसतात, पण तैवानची रोपं हे 1000 बसतात, 1100. त्यामुळं तैवानचं उत्पन्न हे जास्त आहे. आणि मी रेड डायमंड लावायचं कारण की चवीला सगळ्यात एक्सलंट व्हरायटी आहे ती
रेड डायमंड, आणि त्याला मार्केटमध्ये आता जास्त डिमांड आहे. जास्त आज 130 रुपये 120 रुपयाला रेड डायमंडचं फळ विकलं जातं. त्यावेळी 70 रुपयाला व्हीएनआरचं विकलं जातं आणि 30, 35, 40 रुपये 45 रुपयेपर्यंत तैवान पिंकचं विकलं जातं एका स्टेजला. तिन्ही व्हरायटीमध्ये प्रोडक्शन कॉस्ट सेम आहे का डिफरंट आहे? प्रोडक्शन कॉस्ट ही कमी, तैवानची कमी आहे, कारण ह्याला 20 रुपयाला रोप येत आहे. तैवानचं 20 रुपयाला रोप आहे, व्हीएनआरचं 200 रुपयाला रोप आहे. त्यामुळे ह्यात प्रोडक्शन कॉस्टचा इश्यू भरपूर आहे, रोपापासूनच सुरुवात आहे. प्रत्येक व्हरायटी प्रमाणे प्रोडक्शन कॉस्ट पण 1-2-3 रुपयाचा किलोला फरक पडतोय, कारण उत्पन्न पण व्हीएनआरचं कमी आहे उत्पन्न, तैवानचं पर एकर उत्पन्न हे जास्त आहे, पण खर्च फोमचाच जास्त आहे. बाकी ट्रीटमेंट तर सेमच आहे बऱ्यापैकी. फोमचाच खर्च सगळ्यांना फोमचा ज्या 1 एकरमध्ये समजा 50,000 60,000 फोम ह्याचे तैवानचे बसत असतील आणि त्याचे 30-35 हजार बसत असतील तर तिथंच प्रोडक्शन कॉस्टचा विषय मोठा येतो. राहुल दादा, ह्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये काही कमी करता येते काय? काय आहे, तुम्हाला जर उत्पन्न घ्यायचं असेल जास्त आणि क्वालिटी माल आणायचा असेल तर प्रोडक्शन कॉस्ट कमी करून कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. ज्या गोष्टी कॉस्ट कमी केली की इकडे नफ्यामध्ये आपल्याला तुमच्या उत्पन्नातच फरक पडणार आहे. त्यामुळं तो जो रेशो आहे ती 16-17 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे, ती 16-17 ठेवणं आहेच. फक्त तुमचा तेवढं गरजेचंच आहे. तो त्याच्यात कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. इव्हन उन्हाळ्यात ती कॉस्ट 18, 19, 20 वर पण जाऊ शकते. म्हणजे ज्या स्टेजला तुम्ही विकताय माल आणताय त्याच्या हिशोबानं प्रोडक्शन कॉस्ट ही म्हणजे उन्हाळा हा टाळला पाहिजे मॅक्झिमम. नाही, उन्हाळा टाळून मग दर तुम्हाला उन्हाळ्यात जास्त म्हणजे छाटणीचं वगैरे असं नाही, काय प्रॉब्लेम नाही उन्हाळ्यात. फक्त तुम्हाला माल कधी आणायचा आहे त्यावर तुमची छाटणी. त्यामुळं तुमचा दरवर्षी तुम्हाला कुठलाही सीझन सापडलं, कुठल्या दर लागल सांगता येत नाही. एका ठराविकच स्टेजला दर लागेल असं नाही. त्यामुळे तुम्हाला ते रोटेशन ठेवणं गरजेचंच आहे. प्रोडक्शन कॉस्ट जास्त काय त्यात कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आपण, कारण फोम घालणं आहे ते घालणंच आहे. तुम्हाला स्प्रेइंग शेड्यूल करणं आहे, खालनं ड्रिपनं फर्टिलायझर सोडणं आहे, सगळ्या गोष्टी गरजेच्याच आहेत. आपण एक्स्ट्रा असं काही वेगळं करतच नाही. म्हणजे मिनिमम हा खर्च एवढा केलाच पाहिजे. राहुल दादा, ह्या पेरू फळामधून काही एक्सपोर्ट पण केले जाऊ शकते काय? ह्यात एक मेजर व्हरायटी व्हीएनआरच आहे जी एक्सपोर्ट होऊ शकते. ॲग्रोस्टार सारख्या कंपन्या आहेत ज्या एक्सपोर्ट करू शकतात, म्हणजे चालू आहे त्यांचं एक्सपोर्टचं. पण यासाठी महत्त्वाचा इश्यू आहे की आपल्याकडे 1 एकर क्षेत्र असलं तर 1 टाइम हार्वेस्टिंग 1.5-2 टन 3 टनच होणार आहे. त्यामुळं त्यांचं कंटेनर्स पॅक होऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडं क्षेत्र जास्त पाहिजे, 5 एकर 6 एकर 1 टाइम 2-3 शेतकरी एकत्र येऊन असं काय करतात. मग ते तुम्हाला तसं नियोजन करायला पाहिजे की त्याची छाटणी सेम पाहिजे, त्या स्टेजला हार्वेस्टिंग 1 टाइम करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या तर ते नक्की, आणि क्वालिटी माल आणणं गरजेचं आहे एक्सपोर्टसाठीचा. त्यामुळं त्यात कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही काम केलं तर नक्कीच एक्सपोर्ट होऊ शकतो, चांगलं होऊ शकतं. राहुल दादा, ह्या पेरू लागवडीमध्ये तणाचं नियोजन तुम्ही कसं करता? पण तुम्ही विडमॅट पण नाही वापरलं, मग ह्याचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे? ॲक्च्युली ड्रीपवर असल्यामुळं फक्त भोंड्यावरच तण जास्त येत होतं. मधल्या पट्ट्यात मी पाटपाण्यानं पाणी देतच नव्हतं आणि ते भांगलून घेण्यापुरतंच काम करत होतो. पण मला विडमॅटची गरज आता भासते आणि आता पुढील वेळी मी विडमॅटचा वापर तर नक्की करणार आहे. त्यानं भरपूर प्रोडक्शन कॉस्टमध्ये म्हणजे आपल्याला फरक पडतोय नक्कीच. राहुल दादा, तरुण शेतकऱ्यांना तुम्ही पेरू लागवडीकडे वळवण्यासाठी तुम्ही महत्त्वाचा संदेश काय देऊ इच्छिता? पेरू लागवड भाजीपाला लागवडीपेक्षा बेटर आहे, कारण रिस्क कमी आहे यात आणि 9 महिन्याचं रोटेशन आहे तुमच्याकडं. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही ही रिस्क जी मार्केटची आहे ती कमी करण्यासाठी तुम्ही टप्प्याटप्प्यानं छाटणी व्यवस्थापन करून ही रिस्क कमी करू शकताय. पण हे खूप चांगलं पीक आहे आणि चांगल्या युवा शेतकऱ्यांनी ह्याच्याकडं नक्कीच वळलं पाहिजे. चांगलं उत्पन्न काढून तुमचं एक जॉब असल्यासारखं जर काम हे केलं तर नक्की यातनं चांगलं अर्थकारण साधता येईल. राहुल दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीमध्ये आपण पेरू शेतीबद्दल भरपूर प्रमाणात नॉलेज घेतलं की छाटणी कशी करावी, फ्लावरिंग कसं असते, तणाचं नियोजन कसं असते, हे A to Z आपण पूर्णपणे हे माहिती यामध्ये बघितलेली आहे. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा.